नीटचा पेपर संपला, पण आपल्या मुलांची खरी परीक्षा सुरू झाली ती आता. काल रात्री साधारण एक 7-7:30 वाजता कॉल आला. सरांचा कॉल होता, सांगली साईडचे होते. सर म्हणे यावर्षी कट ऑफ किती जाईल आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये म्हणे आम्ही, आणि जर समजा कट ऑफ माझ्या मार्क्स पर्यंत येत नसेल तर मी नांदेडला माझ्या मुलाची जी रूम वगैरे करून ठेवलेली आहे तर मी तशीच ठेवतो आणि त्याला उद्याच तिकडे पाठवतो. तर त्यासाठी या ज्या आपण 6 चुका करतोय ना वारंवार, दरवर्षी पालक लोक करतात, तर त्या फक्त तुमच्यासोबत डिस्कस कराव्याशा वाटल्या म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवतोय. बघा, सर्वात मोठी चूक पहिली की रिपीटचं प्रेशर, म्हणजे पुन्हा तयारी कर, नेक्स्ट इयर क्रॅक कर. म्हणजे मुलगा मुलगी एक लक्षात घ्या की आपण आपला मोबाईल जर हँग झाला तर तो रिसेट व्हायला पण थोडा वेळ लागतो. शेवटी हे तर आपले मुलं आहे. माझं बोलताना काही जर चुकत असेल तर मला माफ करा, पण आपल्या पोरांची काळजी घ्या. कारण शेवटी मुलं आहे, त्यांना थोडा वेळ द्या. आपली सगळ्यात महत्वाची मोठी चूक होते की आपण लगेच त्याला म्हणतो की नेक्स्ट इयर क्रॅक झालं पाहिजे आणि रूम नाही सोडत, लगेच त्याला तिकडे नेऊन घालतो. पण काय म्हणजे वर्ष 2 वर्ष त्यांना अभ्यास केला ना, याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, तर आपले मुलं कन्फ्युज होतात आणि त्यांचा स्ट्रेस वाढतो की हे आपल्या घरचे आपल्यासोबत असं का वागतात, आणि त्यांचा कॉन्फिडन्स जो लेवल आहे तर ती डाऊन व्हायला सुरुवात होते. मिस्टेक नंबर 2, कट ऑफ मध्ये पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते. कसं, तर आता पहा, तुम्ही स्वतःहून पण एक इमॅजिन करा की तुम्ही वेगवेगळ्या युट्यूब चॅनलचे व्हिडिओ पाहताय, कुठं टेलिग्राम चॅनल पाहताय तुम्ही, आणि एक कट ऑफ प्रेडिक्टर नावाच्या काही वेबसाईट आहे, तर त्यावर तुम्ही तुमचा स्कोअर टाकताय की नेमका कट ऑफ माझ्या मार्क्स पर्यंत येईल का, म्हणजे आपल्या मुलाच्या मुलीचा, किंवा तुम्ही स्वतः विद्यार्थी असाल तर तुम्ही पण तेच करताय. मग आता यावर्षी समजा कट ऑफ इतक्यावर जाईल आणि आपण जो ऑनलाईन सगळ्या सर्च करतो या सगळ्या वेबसाईट, तर ते 100% खरे नसतात. तर हे आतापासून तुम्ही थोडं मनाशी पक्क ठेवा, कारण रिझल्ट लागेपर्यंत काहीच खरं नाही. म्हणजे आता मी पण उद्या एक कट ऑफचा व्हिडिओ बनवेल, पण तो 100% खरं राहील का? नाही. तर ते सगळं प्रेडिक्शन राहील. कारण हे जे सॅम्पल असतं मुलांनी पोल दिलेलं, टेलिग्राम चॅनलवर असेल किंवा एखाद्या युट्यूब चॅनलवर असेल किंवा व्हॉट्सअपला असेल, तर हे सॅम्पल खूप छोटं असतं आणि हे पूर्ण ऑल इंडियाचं सॅम्पल घेऊन लोक कट ऑफ सांगतात. पण यामध्ये नंतर मग खूप बदल होतो. तर त्यामुळं याचा परिणाम आहे की ही भीती आपल्या मुलाच्या मनामध्ये बसते आणि तो सतत स्वतःवरच शंका घ्यायला लागतो आणि परत त्याची कॉन्फिडन्स लेवल डाऊन होते. मिस्टेक नंबर 3, कंपॅरिझन. आपण काय करतो की आपला एखादा सोबती असतो, म्हणजे आपले एखादे सोबतचे काम करणारे एखादे सर असतील किंवा तुम्ही बँकमध्ये असाल, सहकारी मित्र असतील किंवा एखादा शेजारचा व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल, तर त्याच्या मुलाला जर का चांगला स्कोअर आलेला असेल, तर एक सिंपल ट्रूथ आहे की आपल्या मुलाची जर्नी ही पूर्णपणे वेगळी आहे आणि त्यांच्या मुलांची जर्नी पूर्णपणे वेगळी आहे. आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पोरांना त्यांच्या पद्धतीने चालू द्या. त्यांचे मुलं वेगळे आणि आपले मुलं वेगळे. विनाकारण कंपेअर करून त्यांना तुम्ही डिमोटिवेट करू नका, फ्रस्ट्रेशन मध्ये त्यांना टाकू नका, विनाकारण डिप्रेशन मध्ये आतापासून त्यांना ठेवू नका. कारण नेमका नीटचा दुसरा दिवस आहे आणि आपण हे त्यांच्यासोबत कसं वागतोय, तर हे आपल्या मनाला विचारा. आपण 12वीला असताना, म्हणजे तुम्हीच नाही तर मी पण, एक विचार करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी काही चुकीचं बोलतोय का. आपण 12वी मध्ये असताना आपल्याला किती मार्क्स मिळालेले होते आणि आपल्या आई वडिलांनी आपल्याकडून अशाच अपेक्षा ठेवलेल्या होत्या का? हा प्रश्न नक्की एकदा स्वतःच्या मनाला विचारा. आता चौथी मिस्टेक, की तू अभ्यास केला नाही, तर हा भडीमार सुरू होतो त्या पोरांवर. माझा हे बोलणं आपल्यासाठी खूप सोपं असतं, पण त्यानं 2 वर्ष मेहनत घेतलेली आहे आणि आपलं हे जे वाक्य आहे तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, तर हे वाक्य मुलाच्या सेल्फ रिस्पेक्टला मारतं. म्हणजे त्यानं सगळं केलेलं आहे, पण तुम्ही हे जे वाक्य बोलताय तर त्यामुळं तो खूप डिमोटिवेट होणार आहे, हे लक्षात घ्या. मिस्टेक नंबर 5, तुमचं एक आरोप असतो की तुझे जर एवढे क्वेश्चन सुटले नीटमध्ये तर तुझं प्लॅनिंग नव्हतं. तुझं प्लॅनिंग असतं तर कदाचित तू पूर्ण पेपर सोडवला असता. तू अनालिसिस केलं नव्हतं व्यवस्थित की आपल्याला एवढ्या वेळेमध्ये एवढा प्रश्न सोडवायचे. तर हे पण म्हणजे आता नेमका व्हिडिओ बनवायच्या अगोदर पण एक कॉल होता. एक मॅडम बोलत होत्या की सर केमिस्ट्री खूप लेंदी होतं आणि आमच्या मुलींना खूप सारे प्रश्न सोडवलेच नाही. आता होताना लेंदी तुम्ही मान्य करा ना. मुलं आहे ना शेवटी, ते का मशीन आहे का? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पटतायत का तुम्हाला? नक्की एकदा तरी मला रिप्लाय द्या. मिस्टेक नंबर 6, सगळ्यात महत्वाचा आणि डेंजरस मुद्दा आहे की तुझ्यावर आम्ही 2 वर्ष खर्च केला, क्लासवर एवढे पैसे खर्च केले आणि शेवटी त्याला तुम्ही गिल्ट फील करून देता. याचा इम्पॅक्ट खूप वेगळा होतो. म्हणजे फेल्युअर जे आहे ना, तर ते त्याला सतत मनातून मारतं.
म्हणजे थोडक्यात मेंटली तुम्ही त्याला ब्रेक करताय, तर हे लक्षात ठेवा. माझ्याकडून बोलताना जर काही चुकत असेल तर परत एकदा सुरुवातीला पण सांगितलं आणि आता पण सांगतो की मला माफ करा, पण आपल्या लेकरांची काळजी घ्या. जर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. ओके, बाय.